नमस्कार मित्रांनो. तर आजची तारीख आहे 19 मार्च 2026, म्हणजे होळीनंतरचा कडक उन्हाळ्याचा मोसम आहे. तर उन्हाळ्याच्या मोसममध्ये असं जर हे ढग वगैरे येतं आहे तर हे काय नॅचरली नाही आहे. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण काळं ढग झालेलं आहे. या बाजूला थोडं उघडं आहे आणि ढग वाजतं पण आहे आता सध्या. तरी हे काय नॅचरली पाऊस नाही, हा निसर्गाचा पाऊस नाही, हा एक मानवाने तयार केलेला पाऊस आहे. आणि तो मानव जो आहे तो आहे बिल गेट्स आहे. त्या बिल गेट्सचा एक प्रोजेक्ट होता जिओ सोलार इंजिनिअरिंग म्हणून, तर तो हा प्रोजेक्ट आहे. आणि त्या प्रोजेक्टचं असं आहे का, म्हणजे आता जर पृथ्वीवरचं जर टेम्परेचर जर वाढलं उन्हाळ्यात तर मग हे होईल बुवा, एकदम ऊन वगैरे येईल, हे होईल ते होईल, अशा तशा गोष्टी होतील. तर त्यांनी एक विमान थ्रू एक केमिकल सोडलेलं आहे आपल्या ढगांच्या वरती. त्याला सूर्याची जे हे आहे ना, किरणे वगैरे जी हीट आहे ती, म्हणजे ती किरणे त्याच्यावर आदळतील आणि रिफ्लेक्ट होतील परत. तर मग त्याच्या खालचं पृथ्वीचं वातावरण आहे नॉर्मल राहीन भाऊ, जास्त हीट वगैरे होणार नाही. तर ही प्लॅनिंग आहे. आणि त्याचं हे जे तो काम करतो आहे बिल गेट्स, हे सगळं केमिकल वगैरे हे करायचं, पाऊस वगैरे पाडायचं. तर हा पाऊस पूर्ण केमिकलचा पाऊस आहे. आता ओडिसामध्ये झालेला आहे. ओडिसामध्ये ते एका महिलाचा एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओत तिने म्हणजे असं ब्लॅक ड्रेस शर्ट घातलेला होता. तर पावसाचे थेंब आले डायरेक्ट तिच्या अंगावर पडले, तर सफेद सफेद डाग आले त्याच्यावर. तर मग आत्तापर्यंत तर जर एवढं, आता समजा मी 16 वर्षाचा आहे, माझ्या आयुष्यात तर कधी झालं नाही बाबा डायरेक्ट वरतून पाऊस पडला, सफेद थेंब वगैरे अंगावर पडले, म्हणजे त्याचे डाग उमटले, ते झालं. मग ह्या पावसाचं कसं काय होतं आहे? तर ह्या वरती जो सोडलेलं आहे त्यात पुरं केमिकल आहे, त्याचा हा पाऊस होतो आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, ह्या पावसामध्ये कोणी भिजू नका, उगाच तुम्ही आजाराचं कारण बनू नका. आणि आपला भारत देश जपा. आपला भारत देश काही काळानंतर विकला जाऊ नये, त्यासाठी लढत राहा, एकत्र व्हा. बस. जय हिंद, जय भारत.